ॲग्रीमिनी प्लॅटफॉर्मवरती आज आपण पाहणार आहोत शेततळ्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा. तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला गुगलवर जाऊन महाडीबीटी फार्मर लॉग इन असं टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी पहिली लिंक दिसते ॲग्री लॉग इन महाडीबीटी त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर हा पेज तुम्हाला ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं, ओके बटन दाबायचं. त्यानंतर तो वैयक्तिक शेतकरी आपला जो आपण फार्मर आय डी काढला तो टाकायचा. जर तो तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. ह्या बटनावर क्लिक करायचे तुम्हाला. या ठिकाणी आधार नंबर टाकायचा, ओ टी पी येतो. ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर हा तुमचा शेतकरी आय डी आपोआप तिथं आला जातो. ओके. त्यानंतर अशी प्रोफाईल तुमची दिसते 50% अपूर्ण. त्यानंतर तुम्हाला जात श्रेणी आणि अपंगत्व ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला तुमची जी जात आहे SC ST आणि OBC आपली ऑदर असा ऑप्शन येतं. SC ST होण्यासाठी प्रमाणपत्र अपलोड करायचे. ऑदर असेल तर येत नाही त्या ठिकाणी काही. अपंगत्व नो असेल तर नो करायचं. एस असेल तर प्रमाणपत्र आहे. आणि ई सेव्ह बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर अशी तुमची 100% आता प्रोफाईल पूर्ण झालेली दिसेल. आता आपल्याला करायचं आहे घटकासाठी अर्ज, त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपण शेततळ्यासाठी करतो आहे म्हणून सिंचन साधने आणि सुविधा यावर ज्या बाबी निवडा यावर क्लिक करायचं आपल्याला. बाबी निवडा क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे पेज दिसेल. हे तुमचा तालुका निवडायचा आहे. ओके. त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे. ठिकाणी जो तुमचा फार्मर आय डी या ठिकाणी अशी फार्मर आय डी येते. आपण जास्त गट जोडल्यामुळे प्रत्येकाचं फार्मर आय डी वेगळं आहे. जो आपण गटात करणार आहे तो तुला फार्मर आय डी तुम्हाला तिथला निवडायचा आहे, तो MH वाला. ओके. त्यानंतर मुख्य गटावर क्लिक करायचं. सिंचन साधने आणि सुविधा क्लिक करा. त्यानंतर बाबमध्ये आपल्याला वैयक्तिक शेततळे हा ऑप्शन निवडायचा आहे. गट नंबर बघा आपला 177 ठिकाणी आला. उपगटक तुम्हाला इनलेट आणि आउटलेटसह का आउटलेटशिवाय करायचं आहे तो ऑप्शन निवडायचा तुम्हाला. ज्या पद्धतीने करायचं त्यानुसार. मीटरमध्ये परिवहन ते निवडायचं आहे. किती बाय किती तुम्हाला करायचं आहे. तर 15x15 3 आहे, 20x15 3 आहे, 20x20 आहे, नंतर 25x20 3 आहे, जास्तीत जास्त 34 आहे आणि कमीत कमी 15 आहे. तर आपल्याला 20x20 हे निवडायचं होतं. आपण त्यानुसार आपण 20x20 हा ऑप्शन निवडणार आहोत. आणि स्लोप 1:1 आणि 1:1.5 असा स्लोप असतो. जो तुम्हाला पाहिजे तो तुम्ही निवडू शकता. आणि या ठिकाणी टिक करायचे आहे खाली. मी पूर्वसंमतीशिवाय वैयक्तिक क्षेत्रे तयार केल्यास अंदाजपत्र असणार नाही याची मला जाणीव आहे. जर तुम्हाला आणखी घटक निवडायचं असेल तर येस करा, नसेल तर नो घटक निवडायचं. आता अर्ज सादर करायचा आपल्याला. ओके बटनावर क्लिक करायचं. पहा बटनावर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी टिक पूर्ण करायची आणि पे ॲप्लिकेशन फी. त्यानंतर मेक पेमेंटवर क्लिक करायचं. त्यानंतर इकडं 14 ऑप्शन आहे IMPS यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पे गव्हर्नमेंट इंडिया यावर क्लिक करायचं आपल्याला. प्रोसिड फॉर मेक पेमेंट एवढे ऑप्शन तुमच्याकडे. आपण QR कोडने करणार आहे ते QR कोड भीम UPI निवडला आपण तिथलं. आणि मेक पेमेंट फॉर 23 रुपये. आता स्कॅनर येतो तो दुसऱ्या मोबाईलनं आपण त्यावर स्कॅन करून तिथलं पेमेंट करायचं आहे. तर आपण पेमेंट त्याचं पूर्ण केलं आहे आणि अशा प्रकारे पेमेंट आपलं सक्सेस झाले आहे. आता सक्सेस झाल्यानंतर आपण घटक इतिहास पहा ह्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला अर्ज कोणत्या स्टेजला तो समजतो. पेमेंट आपलं प्रलंबित नाही. छाननीअंतर्गत निवड झाल्यानंतर तुमचा अर्ज छाननीअंतर्गत जातो. तर आता लागू केलेले घटक त्यामध्ये आपला अर्ज दिसेल. आता लागू केलेले घटक यावर क्लिक करू आपण. तर या ठिकाणी आपला आता सध्या अर्ज दिसतो आहे. तर अशा पद्धतीने अर्ज करायचे आहेत. एकदम सोप्या पद्धतीत सांगितले आहे. प्रत्येक स्टेप सांगितले आहे. तर वैयक्तिक क्षेत्रासाठी कसा अर्ज करायचा ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही समजू शकता. धन्यवाद.